गुड इव्हिनिंग मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे। छोट्या मोठ्या गोष्टी मी शेअर करतो हलक्या फुलक्या, तर मला वाटतं की ही गोष्टसुद्धा शेअर केली पाहिजे। बघा, आज आपणा सर्वांनाच माहीत आहे, सांगायची गरज नाही की पूर्ण परिस्थिती काय सुरू आहे, की अतिवृष्टी जी होत आहे ते तर ठीकच आहे की त्यातून शेतकरी कसा तरी मार्ग काढतात। पुढचे हे पीक वाया गेलं तर निदान पुढचं पीक तरी घेता येईल अशी एक आशा असते। परंतु यावर्षी आपण बघतो आहे की अक्षरशः जमिनीच्या जमिनी कितीतरी अशा खरवडून गेल्यात कितीतरी शेतकऱ्यांच्या। आणि जे हाताशी आलेलं पीक आहे, म्हणजे कसं दिवाळीच्या आधी शेतकरी बांधवांना एक आशा असते, त्यांचं पीक बघतो आपण की जवळपास यावेळी सोयाबीन हे निघतं आणि तूर एक चांगली लावलेली असते, असं म्हणजे सोयाबीनचे पैसे येऊन विकून तरी निदान त्यांना काही ना काही आपली दिवाळी साजरी करता येते। परंतु यावेळी इतकी भीषण परिस्थिती आहे, आपण बघतो आहात, म्हणजे खरंच अक्षरशः खूपच वाईट परिस्थिती आहे। तर मला हे म्हणायचं आहे की जे जे खतं आणि बियाणे विकणारे जे व्यापारी आहेत आणि ज्यांच्या भरोशावर हे लोक प्रचंड मोठे होतात, खूप पैसा कमवतात, ठीक आहे, तो त्यांचा धंदा आहे। परंतु जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मला वाटतं त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चितच उभं राहायला हवं। त्यांनी त्यांची एक जबाबदारी समजून त्यांना भरघोस अशी मदत करायला हवी। शासनाने सुद्धा हे त्यांना म्हणायला हवं। आणि शासन जे काय मदत करते ती आपण बघतो आहे, ऐकतो आहे व्हिडिओमध्ये, 8-10 हजार रुपये प्रति हेक्टर। आता प्रति हेक्टरमध्ये 2.5 एकर असतात। आता 2.5 एकरमध्ये म्हणजे 10,000 जरी प्रति हेक्टर दिले तरी फक्त 4,000 रुपये 3,000 रुपये एकरी भाव येईल। मला सांगा, नुकसान किती मोठे आहे। हो, तो शेतकरी कसा तरी आपला कुठून तरी पैसा लावून करतो आणि एक विचार करतो की चला आता, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे। जे चांगल्या कंडिशनमध्ये आहे ते तर ठीक आहे, त्यांच्याबद्दल नाही बोलत आपण, सर्वसाधारण लोकांबद्दल बोलत आहोत। त्यासोबतच कितीतरी लोकांचे गुरं ढोरं वाहून गेलेत, वारलेत, मेलेत। त्याच्यानंतर काही साहित्यसुद्धा वाहून गेलेलं आपण पाहिलं आहेत, घरंदारं गेले आणि जमीन जी वाहून गेली, खरवडून गेली, हा तर खूप मोठी हानी आहे। कारण बघा, 1 इंच जमिनीचा, सुपीक जमिनीचा थर व्हायला लाखो वर्ष लागतात। आता एवढी मोठी काळी माती ही कुठून आणणार, म्हणजे ते शक्यच नाही आहे। त्याच्यामुळे एवढं नुकसान झालेलं आहे, तर ह्या लोकांनी मदत करायला पाहिजे, सरकारने भरघोस मदत करायला पाहिजे। आज आपण हे जे मोठमोठे कामं बघतो की ठीक आहे, सरकार जो पैसा नाही असं म्हटलं जाते, ऐकलं मी एक व्हिडिओ, मान्य आहे, बरोबर आहे असेल, परंतु ती लाडकी बहीण योजना काही दिवस स्थगित ठेवा। त्याच्यानंतर जे मोठमोठे प्रोजेक्ट असतात, आता आपला पैसा नाही म्हणतो, परंतु समृद्धीमध्ये आपण बघितलं की अजून कशात करोडो रुपये एक एकराला दिलेले आहेत। माझेच काही नातेवाईक आहेत काय ज्यांना हे पैसे मिळाले आहेत त्यांना, त्याच्यामुळे मला ही गोष्ट माहीत आहे। आता हा जो शक्तिपीठ मार्ग चालू आहे त्याच्यामध्ये अब्ज रुपये आपण शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीच्या बदल्यात देत आहोत। कॉन्ट्रॅक्टर लोकांना काय जे मिळतो तो विषयच वेगळा, परंतु भूसंपादनासाठी किती पैसे मिळत आहेत तर मला वाटते काही दिवस का होईना, कारण ते बाजूला ठेवता येईल, विकासानंतर करता येईल। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो शेतकरी आहे, जो पोशिंदा आहे जगाचा आपण असं म्हणतो, तो इतक्या अशा कठीण परिस्थितीत असताना जर आपण त्याला मदत करत नाही तर फार चुकी आहे। मी तर म्हणतो सर्वसामान्य लोकांनी करायला पाहिजे, कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। जे काय होईल 500, 1000, 2000 अशी मदत या लोकांना निश्चितच करायला पाहिजे। आणि बघा, आपण बघतो त्यासोबत हे दलाल लोक आहेत, व्यापारी आहेत, ते तर ठीकच आहे, शेतकऱ्यांच्या मालावर जे व्यापार करून ते तर कोट्याधीश झालेले आहेत, ठीक आहे, त्यांच्यावर पैसा आहे, त्यांनी लावला असं एक आपण म्हणू। परंतु दलाल, आज माझ्या या बांधकामाच्या निमित्ताने मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, बऱ्याच लोकांशी माझा संबंध येतो, तेव्हा मी बघतो की दलालांची घरंसुद्धा इतकी मोठी आहे की आपण म्हणजे विचारात पडतो, म्हणजे मी तरीसुद्धा। तर मला वाटतं ठीक आहे, परंतु यावेळी जरी त्यांनी मदत करायला हवी। आणि हे जे मोठमोठे उद्योग घराणे आहेत, त्यानंतर आज बघतो आपण की आज सोयाबीनचा भाव 10 वर्षाआधी 3,500-4,000 होता, आजही तोच आहे। तर त्यावेळीस जेव्हा म्हणजे खताचा एखादा बोरीचा भाव 600-800 रुपये असेल तर तो आज 1,300-1,500 आहे। केमिकलचे भाव वाढलेले आहे आणि मजुरी किती वाढली आहे माहीतच आहे। त्यासोबत मजुरांचा जो वेळ आहे तो सुद्धा खूप कमी झालेला आहे काम करण्याचा, म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आहे। आणि तसंच त्यांचे काही फार चांगले दिवस नसतात, ते लोक आपला माल साठवून ठेवू शकत नाही, त्याचा फायदा घेतात, साठवून ठेवू शकत नाही, त्यांची व्यवस्था नाही, व्यवस्था असली तरी पैसा नाही।
कारण ते मोठ्या मुश्किलनं कधीतरी बा आपलं हे पीक येईल आपल्या हातात याचीच वाट बघत असतात आणि हे विकून मी कसा पैसा कमवेन, लवकरात लवकर घरी आणि माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवेल याचा त्यांना विचार असतो. तर मला वाटतं की मी फार छोटा माणूस आहे, परंतु मला असं वाटलं की मी शेअर करावं, आपणही समोर शेअर करा. माझ्या एकट्याच्या म्हणण्याने काही होणार नाही, मी काही मोठा सेलिब्रिटी नाही, कोणता नेता नाही. परंतु जर सर्वच लोकांना जर असं वाटलं, कुठंतरी एक संवेदनशीलता जर आपण जागी केली, खूप लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने जर ह्या गोष्टी जर बोलल्या तर कुठेतरी फरक पडेल मला असं वाटतं. तर मित्रांनो प्लीज बघा, आपण विचार करा आणि जितकं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा. तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवा, म्हणजे माझं शेअर करा असं नाही म्हणत, तुम्ही बोललं पाहिजे, आपण कधीतरी बोललं पाहिजे. बघा तुम्हाला काय वाटते सांगा मला. धन्यवाद.